माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ताईंना अजून पैसे मिळालेले नाही तर त्यांना बहिणींच्या खात्यामध्ये 9,600 आज रोजी जमा होणार आहेत। तर संपूर्ण माहिती काय आहे आणि संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा तुम्ही आता बघा, महाराष्ट्रातील राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेला आहे। आणि महिलांना या योजनेचा सुरू झाल्यामुळे राज्यातील सर्व महिला आनंदी आणि खुश झालेल्या आहेत। बघा, या योजनेच्या माध्यमातून महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारायला सुरुवात लागलेली आहे। बघा, तर महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरलेला आहे। आणि महिलांना या योजनेचा सुरू झाल्यामुळे राज्यातील सर्व महिला आता खुशच झालेल्या आहेत। आणि बघा, त्यामुळे व्यवसायसुद्धा या करता येणार आहे। महिला स्वतःच्या पायावर उभे राहणार आहे आणि त्या माध्यमातून सरकारने दिवाळीचे बोनससुद्धा त्यांना प्रत्येक महिलांना 3-3 हजार रुपये तुम्हाला दिवाळी बोनससुद्धा दिलेला आहे। बघा, तर बहुतेक ताईंना अजून 1 रुपया पण आलेला नाही, तर त्यांना पण हे लवकरात लवकर तर बघा, सुकन्या समृद्धी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। आणि आतापर्यंत योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन मिळून जवळपास 3.1 कोटी म्हणजे 3 कोटीच्या वरती अर्ज प्राप्त झाले आहेत। आणि यामध्ये 2,36,00,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत। बघा, 2,36,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत। तर हे आताची मोठी अपडेट आहे आणि या योजनेसाठी महिलांमध्ये मोठी जागरूकता आणि विश्वास निर्माण झाल्याचे आपल्याला समोर दिसत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळपास प्रतिसाद मिळालेला आहे आणि आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून जवळपास 3 कोटीच्या वरती आणि बघा 2,36,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत। तर बाकी त्यांना अजून पैसे आले नाही, तर त्यांना लवकरच हे पैसे जमा होणार आहेत। या योजनेसाठी महिलांमध्ये मोठी जागरूकता आणि विश्वास निर्माण झाल्याचे ही आकडेवारी दर्शवित आहे। तर त्या महिलांना बघा, आर्थिक स्वतंत्रता देणे हाच उद्देशाने सरकार या योजनेचा आरोग्य आणि पोषण सुधारणे, बघा स्वतःचे आरोग्य आणि सुधारणे, कुटुंबातील त्या महिलांची निर्णायक भूमिका मजबूत असायला पाहिजे या उद्देशाने हा जो लाडकी बहीण योजना आहे ही सुरू केलेली आहे। आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ आणि मदत कशी मिळणार आहे। बघा, तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असून परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा हप्ता सरकारकडून काढून मिळालेला नाही, त्यांच्यासाठी एक सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। ते म्हणजे सर्व महिलांना एकूण पूर्ण 9,600 रुपये जमा होणार आहेत। बघा, जर बाकीच्यांना 7,500 आलेले आहेत, कोणाला किती आलेले आहेत, कोणाला 3,000 आलेले आहेत, तर अशा ज्या महिलांना 1 रुपया पण आलेला नाही तर त्यांना डायरेक्ट टोटल 9,600 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि खाली दिलेली रक्कम समाविष्ट केलेली आहे। बघा, तर 5 हप्त्यांची एकत्रित रक्कम बघा 7,500 होती। बघा, किती होती? 7,500। आणि त्यात बघू शकता डिसेंबर महिन्याचा वाढीव हप्ता जो तुम्हाला आता डिसेंबरचा आहे, पुढचा डिसेंबरचा महिना लागणार आहे आणि तुम्हाला 2,100 रुपये जमा होणार आहे। बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे की 2,100 रुपये हे खात्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत। आणि ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे। महिला आनंदी झालेल्या आहेत आणि खुशी झालेल्या आहेत। तर महिलांनीच बघा, महाराष्ट्रातील सर्व महिलांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीने जागा निवडून दिलेल्या आहेत। बघा, सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ वितरणाची प्रक्रिया थांबली असून परंतु सरकारने आश्वासन दिले देखील आहेत। महायुती सरकार परत सत्तेत आले की आम्ही लाडकी बहीण योजनेला 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये करू। लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा पाया बनलेला आहे आणि या योजनेमुळे अनेक महिलांना स्वतःचे घर, बघा स्वतःचे जे घर आहे ते सुद्धा, तर इथं सध्या बघू शकता तुम्ही की 7,500 रुपये मिळणार आहे आणि डिसेंबर महिन्यात वाढीव हप्ता बघा 2,100 रुपये मिळणार आहे। सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची जी प्रक्रिया आहे ती जोरात चालू आहे। बघा, यात छोटे छोटे उद्योग व्यवसाय तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला मोठा बदलसुद्धा पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत। तर महाराष्ट्रातील सर्व ताईंना निवेदन आहे, सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। थोडा पण या व्हिडिओला अनस्किप नका करा, अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। बघा, तर कोणाला आता पैसे मिळाले नाही तर त्यांना डायरेक्ट 9,600 लवकरात लवकर खात्यात जमा होणार आहेत। आणि ज्यांना मिळाले आहेत त्यांना 2,100 रुपये आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुमचा मिळणार आहे। त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत, सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत।
त्यामुळे सांगितले गेलेले आहे की आम्ही तुम्हाला 100% हप्ता जमा करणार आहोत. परंतु बघा आता आता बहुतेक आता तुम्ही विधानसभाच्या जे विधानसभा निवडणुका झाल्या तर त्यामध्ये बहुतेक पक्षांना चांगल्या पद्धतीने जागा मिळालेल्या आहेत. तर अजित पवार साहेबांना सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांच्या जागा आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. शिंदे साहेबच्या पण चांगल्या आलेल्या आहेत आणि अशा 2-3 पक्षांच्या चांगल्या पद्धतीने जागा आलेल्या आहेत. तर याच्यामुळे तुम्ही बघू शकता की त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आम्ही काही बंद होऊ देणार नाही. ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका. तुम्हाला हे पैसे आम्ही 100% खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा. तर ही आताची मोठी ब्रेकिंग नवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. महाराष्ट्रातील सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर बघा, ज्यांचे डाऊट असतील त्यांचे डाऊट पण क्लिअर झालेले आहेत. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे का मिळालेले नाही किंवा 6वा आणि 7वा हप्ता तुमचा वाढसुद्धा होणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, तर तुम्हाला 2100 नाही तर 25सुद्धा करणार आहेत ते, महिन्याला 2500 रुपये. तसेच वृद्ध पेन्शन योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा वाढ करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर 1500 मिळणार होतं, आता तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे. तर अशा महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारकडून केल्या जात आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे ताईंनो तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजतं की आपल्याला काय माहिती नेमकी काय आहे, जी ऑथेंटिक अपडेट आहे ती काय आहे. तुम्ही अपूर्ण व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ अनस्किप न करता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.